चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा. तुम्हाला वेळ दिला जाईल, त्या वेळाचा उल्लंघन जर केला तर तुम्हाला पॅनल्टीच्या समोर जावं लागेल. पहिल्या चेंडूवरती जर फलंदाज गोट्या याने जर षटकार मारला तर संदीपजी चव्हाण यांकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. माननीय श्रीयुत गणपतजी उतेकर, आनंदजी उतेकर आणि लक्ष्मणजी उतेकर या तिघांना मी विनंती करतोय. यस, विजयजी उतेकर यांना विनंती करतोय. त्याचबरोबर संदीपजी उतेकर यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. यावेळेस आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन सलामी मैदानाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला असेल सचिन स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत सज्ज होते आणि गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन जयेश मात्र सज्ज होईल. पॉवर प्लेचा हा षटक असेल. या 3 षटकांची मॅच असेल आणि बघायचं आहे किती धावा जोडल्या जातील, किती धावांचं टार्गेट दिलं जाते. दोन सलामीचे फलंदाज रवाना होतात सचिन आणि प्रशांत. स्ट्रायकर एंडला सचिन, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज जयेश. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातात पीट केलं जाते, फसवलं जाते. एका चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 0. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू इथे मात्र सॉफ्ट हँडलने चेंडूला दिशा दिली. एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि 2 धावा मात्र फिकीपर्यंत कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या जोरावरती सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं जाते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर दोन्ही आकड्यावरती. 2 सलामीचे फलंदाज मैदानाकडे रवाना झाले होते आणि पहिला चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती चेंडूला ओळखलं गेलं आणि फक्त दिशा दिली जाते आणि 2 धावेच्या जोरावरती मात्र श्री गणेशा केला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. तिसरा चेंडू घेऊन जयेश. आपला पुढचा चेंडू इथे मात्र प्रहार केला जातोय. हवे चेंडू मिस टाइम स्ट्रोक होता. नक्कीच रोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. अडवण्याच्या आधी चेंडू हा निघून जाईल. सीमारेषेकडे पंचाचा इशारा येतोय. 4 धावांसाठी या चेंडूवरती मिळेल चौकार आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. बघा या प्रकारची फलंदाजी जर करत राहिले ना तर नक्कीच कुठेतरी एक संघ एक पाऊल पुढे पाहायला मिळेल. यास मी अनेकदा म्हणतोय ना की पॉवर प्ले मध्ये मोठ्या फटक्यांच्या ऐवजी पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही गॅप शोधले तर नक्कीच तुम्ही वर्चस्व स्थापित करू शकाल आणि तेच पाहायला मिळालं इथे फलंदाज सचिनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय जयेश. कमबॅक करून देईल का एक मोठा फटका खाल्ल्यानंतर. पुढचा चेंडू इथे अक्रॉस दी हँड प्रयत्न होता उडवण्याचा पण बॅटच्या फेस मध्ये काहीसा चेंडू आला नाही. पंचांचा इशारा येतोय की लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 1 ने जाऊन वाढेल. जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती अगदी 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू इथे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे. फेकी ई पर्यंत एक धावी मात्र कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर 2 चेंडूवरती 2 लगातार सिंगल पाहायला मिळाल्या. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू उडवलाय, सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. आणि या 6 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. बघा या षटकामध्ये खूप सारे चढ उतार पाहायला मिळाले. अगदी
पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 सिंगल, एक लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि एक मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती हात खोलताना पाहायला मिळाले. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 14 या आकड्यावरती, 6 धावांच्या जोरावरती. दरम्यान रौदी संघाचे एक रेड की हड्डी राजेश हुत्तेकर यांचा देखील इथे आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. वेलकम. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असेल आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल आणि तो पलटवार करेल का. इथून विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, कारण की जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल गोलंदाजांना तर विकेट खूप इम्पॉर्टंट असेल. होतोय विलास षटक क्रमांक दुसरं घेऊन वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत. पहिला चेंडू इथे अपस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये. पिट केला जातोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव हाताळला जाईल. अगदी जेव्हा सुरुवात केली होती ना पहिल्या षटकाची, तेव्हा देखील निर्धाव सुरुवात झाली होती आणि इथे देखील तीच प्रकारची पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली गेली 14 या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय विलास. हा चेंडू आडव्या पट्ट्याचा हा फटका पाहायला मिळेल. स्वीप केलाय चेंडूला, गॅप मध्ये आहे चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकीपर्यंत धावा जमवल्या जातील, त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल आणि इथे मात्र धावा जमवल्या गेल्या त्या 2 आणि माफ करा 3 आणि या 3 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 17 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. क्रिकेट विश्वातील एक अशुभ आकडा म्हणून ओळखला जातो हा 17 आणि त्या अंकावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. बघायचं या अशुभ आकडा आता मात्र कोणाला ठरेल. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला लामसगाव असेल तर एका बाजूला टीम शिवांडी बी. हा चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोर आणि धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 ने वाढेल. चेंडूंचा खेळ झालाय तो 2, धावसंख्या 18. पुढचा चेंडू बॅटची एज घेतली थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. नक्कीच दरम्यान माननीय श्रीयुत जयरामजी मोरे यांचा दरवर्षी मोलाचा वाटा असतो. नक्कीच कांदाडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी सतत गेले 5 वर्ष आपण पाहतोय की पाणी व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटला शुभेच्छा देखील आल्यात आणि नक्कीच त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार देखील असेल. नक्कीच वेलकम. इथवर पोहोचू शकले नाही पण मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ते मॅच पाहतायत आणि त्यांच्याकडनं या टुर्नामेंटला शुभेच्छा देखील आल्यात. 3 चेंडू मध्ये 3 जर षटकार मारले तर सतीजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जयरामजी बोला. कुणावर सर्वांना शुभेच्छा द्या. हा बोला. हॅलो. हा बोला की माईक वर आवाज येईना. पुढचा चेंडू इथे हवेत उडवला होता. नुमास लँड मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र धाव जमवली जाईल ती या चेंडूवरती 1 माफ करा 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 21 या आकड्यावरती. जसं आपण 17 आकडा बघतो ना क्रिकेट विश्वातील अशुभ, तसा 21 हा आकडा क्रिकेट विश्वातील एक शुभ आकडा म्हणून ओळखला जातोय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 21 या आकड्यावरती. 3 चेंडू मध्ये जर 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघायचं हे पारितोषिक गोट्याला. हा चेंडू उडवलाय, हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक आणि जे लिकलेक होईल की काय, पण दरम्यान थोडंसं कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलं. चेंडू निघून जातोय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आणि त्या चेंडूवरती धावा जमवल्या जाईल. आता मात्र पंचांचा इशारा येतोय. पंच धावा 3 का. यस ओके. या 3 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 24 या आकड्यावरती.
षटक समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्ती म्हणजे 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. माननीय श्रीयुत गणपतजी उतेकर यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय रमेशजी निवळे यांना. नक्कीच अतिथी देवो भव अशी आपली परंपरा आणि नक्की शाही सन्मान स्वागत सत्कार केला जातोय माननीय श्रीयुत गणपतजी उतेकर. तुम्ही आपल्या लाईव्ह स्क्रीन वरती पाहू शकाल. माननीय श्रीयुत गणपतजी उतेकर यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार केला जातोय. त्याचबरोबर माननीय श्रीयुत अशोकजी शिलार यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वळतोय दुसरा शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. माननीय श्रीयुत विजयजी उतेकर यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतोय प्रकाशजी कदम यांना. त्यानंतर माननीय श्रीयुत संदीपजी उतेकर यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी मी संदीपजी कदम यांना विनंती करतोय. त्यानंतर अशोकजी शेलार यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी विकासजी मोरे यांना विनंती करतोय. त्यानंतर माननीय श्रीयुत आनंदजी उतेकर यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करेल विश्वासजी चव्हाण यांना. बोलतोय मॅच कडे पुन्हा एकदा. यावेळेस उडवलाय चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. त्याचबरोबर माननीय श्रीयुत लक्ष्मणजी उतेकर यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय आणि मी विनंती करेल प्रकाशजी कदम यांना. त्याचबरोबर विश्वासजी चव्हाण हे त्यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीन वरती. धावसंख्या फलकावरती 38 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. चेंडूचा आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झाला. एक शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती बघायच्या किती धावा जोडल्या जातील गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा लेगस्टंपच्या खूप जास्त बाहेर. पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 39 या आकड्यावरती 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 39 धावसंख्या. यस 39 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू उडवलाय. हवे चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कलेक्ट करतोय. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. यस धावसंख्या 18 चेंडू म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर जोडल्या गेल्या 39. विजयासाठी 18 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. आणि यापुढील होणारी मॅच टीम रौदी आणि टीम वळवण क आणि रौदी दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचे. दरम्यान माननीय श्रीयुत अमितजी सपकाळ साहेब यांचा देखील शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय.
यस, विजयासाठी विजयाची झुंज द्यायला, विजयाचा शिक्कामोर्तब करायचा, विजयाचा शंख फुकायला धावांची गरज असेल ती 40. टीम रौदी संघाचे कर्णधार आणि टीम वलवन क संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. टीम रौदी आणि टीम वलवन क. रौदी विरुद्ध वलवन या ठिकाणी नाणेफेकीचा कौल विकासजी मोरे यांच्या शुभ हस्ते. कोण विन झाले? कोण विन? वलवन क संघ टॉस विन झालेला आहे. Yes, Walwan Cup won the toss and they selected to ball first. Okay. चला, चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम शिंदी ब असेल आणि एका बाजूला टीम लामसगाव. तर प्रथमतः फलंदाजी करताना धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या 39 आणि 40 धावांचं हे आव्हान दिलं जाते. 18 चेंडू 40 धावा. लक्ष थोडंसं कठीण पाहायला मिळेल, पण कठीण लक्ष जेव्हा तुम्ही सर करता तेव्हा तुम्ही लढवय्या म्हटलं जातं. आता मात्र कोणता संघ लढवय्या होतो? चला, वळते मॅच कडे. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे प्रशांत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विनोद, मनोज आणि नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय. नॉन स्ट्रायकर एंडला आणि या स्ट्रायकर एंडला मनोज सज्ज होते. गोलंदाज सज्ज होते. षटक क्रमांक पहिलं घेऊन प्रशांत. 40 धावांचं आव्हान असेल विजयासाठी आणि चेंडूचा खेळ असेल तो 18, म्हणजे 3 षटकांमध्ये 40 धावांची गरज असेल. चेंडू क्रमांक पहिला घेऊन पॉवर प्लेचा सज्ज. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑन पासून धावत येऊन चेंडूला कलेक्ट करून फेकीपर्यंत धावा जमवल्या जातील तर 2 आणि पहिल्याच चेंडूवरती 2 धावा जमवल्या जातील आणि 2 धावेच्या जोरावरती सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं जात आहे. 40 धावांचं आव्हान पार पाडताना दोन्ही आकडा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अजून देखील विजयासाठी 17 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते प्रशांत. या 40 धावा जर रोखायच्या असतील तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. नक्कीच विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट असतील या मॅच मध्ये. इथे चेंडूवरती प्रहार, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. बघा, पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आपला पुढचा चेंडू, हा चेंडू उडवलाय हवेत. मिस टाइम स्ट्रोक. झेल होती की काय, पण झेल सुटेल आणि चेंडू येतोय सरळ आमच्या मुख्य मंचाच्या भेटीला चौकारच्या रूपात. आणखी एक चौकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. बघा, म्हणतो ना की अनेकदा तुम्ही पॉवर प्ले मध्ये जेव्हा आक्रमकता दाखवाल तेव्हा तुम्ही पुढे असाल आणि आता इथे मात्र आक्रमकता पाहायला मिळते फलंदाज मनोजच्या माध्यमातून. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करताना 10 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. आता मात्र विजयासाठी 30 धावांची अजून देखील गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे.
पुढचा चेंडू इथे अपस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, हा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये आणि अखेर निर्धाव चेंडू हाताळला गेला, चौथा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. प्रशांत, पुढचा चेंडू इथे डाऊन दी ग्राउंड, चेंडू वन बाउंस सीमा रेषे बाहेर, चौकार. आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली तब्बल 14 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडू मागे एक आक्रमकता पाहायला मिळते. फलंदाज मनोजच्या माध्यमातून धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती अगदी 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला होता, टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला चकवा देण्यामध्ये यशस्वी ठरतोय. धावसंख्या 14. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज असेल. 12 चेंडू 26 धावा. बारा चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज असताना गोलंदाज सज्ज होते. षटक क्रमांक दुसरं घेऊन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक असेल. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू इथे प्रहार करण्याच्या नादामध्ये हवे चेंडू आणि जेल अप्रतिम कल्लक केली जाते. विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना बघा 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादामध्ये कुठेतरी विकेट गमावला जाते आणि आता समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल ती 26. तर गोलंदाज प्रणय नक्कीच जितेंद्रजी जंगम आणि नरेशजी मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनोज मोरे यावेळेस चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण बघा. तुम्ही चुका अशा प्रकारच्या कराल तर त्या चुकांचा फायदा समोरचा संघ मात्र घेत असतो. इथे मात्र चुकी झाली आणि धावा जमवल्या जातील त्या 4 आणि चौकाराच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. एका बाजूला धावांचा डोंगर कुठेतरी कमी पाहायला मिळतो आणि तिथे मात्र अशा प्रकारच्या चुका झाल्या तर नक्की तुमचा संघ बॅकफुटला असेल. इथून मात्र फ्रंटफुटला आणायचं असेल तर छोट्या छोट्या चुकांवरती तुम्हाला परतफेड करावी लागेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 40 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी अजून देखील 22 धावांची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रणय आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू उडवलाय आणि इथे लँड करतोय सरळ हातामध्ये, पण झेल मात्र सुटलीये आणि इथे धावा जमवल्या जातील या चेंडूवरती त्या तब्बल 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अजून देखील विजयासाठी 20 धावांची गरज असेल. या अर्ध्यापर्यंत खेळ जाऊन पोहोचल्या, अर्ध्यापर्यंतचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय
आपला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू होता. लेंथ चांगली, लाईन चांगली, अपील देखील पंचांकडे केली होती, पण उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती हा चेंडू सरळ निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिट केला जातोय. अगदी चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 4. 20 धाव्यांची गरज असेल आणि चेंडूचा खेळ बाकी राहिलाय तो 8 चेंडू 20 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू उडवलाय हवेत मिस्टर स्टोक आणि चेंडूला कल्लेक केला जातोय. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. आता समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज. बघा, म्हटलं होतं ना की जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानामध्ये विकेट घ्याल तेव्हा तेव्हा समीकरण बदलत असेल, आणि इथे मात्र पाहायला मिळालं. मैदानामध्ये विकेट मिळालेत आणि मॅच जिथे कठीण झाली होती ती मॅच आपल्या खिशामध्ये घातली जाते. 7 चेंडू विजयासाठी अजून 20 धावेंची गरज असेल. सात चेंडू 20 धावा. गोलंदाज सज्ज होतोय आपला शेवटचा चेंडू घेऊन. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. चेंडूला दिशा दिलीये, नक्कीच निघून जातोय. एका धावेसाठी एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय, पण पंचांचा इशारा काय येतोय? हा चौकार, आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 24 या आकड्यावरती. यस, आता मात्र समीकरण पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असेल. मी दरम्यान संदेशजी जंगम यांना विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. संदेशजी जंगम. गोलंदाज सचिन मात्र सज्ज होते. 6 चेंडू विजयासाठी 16 धावेची गरज असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हरीश नरेश. पहिला चेंडू 6 चेंडू 16 धावेची गरज असताना गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू इथे कठीण प्रश्न विचारला होता, पण नक्कीच फंबल झाला आणि या चेंडूवरती धावा जमवली जाईल. 1 पंचांचा इशारा तो बाईच्या स्वरूपामध्ये एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 25 या आकड्यावरती. अजून देखील विजयासाठी 15 धावेची गरज असेल आणि चेंडूचा खेळ बाकी राहिला तो 5. 5 चेंडू 15 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत. इथून एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर मॅच मध्ये एक वेंगी रगत असेल. 5 चेंडू 15 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू इथे लाईन मध्ये इम्पॅक्ट करत होता, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कलेक्ट करतोय. यस, अगदी समोर चेंडू हाताळला होता आणि फलंदाजाला कुठेतरी एका जागेवरती फंबल केलंय. निर्धावच्या स्वरूपामध्ये ही गोलंदाजाची ताकद आहे. ही खरी ताकद दाखवली जाते, कारण की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं समीकरण येतं तेव्हा तेव्हा प्रेशर असतो, पण प्रेशरच्या ओढामध्ये वाहत न जाताना प्रेशरच्या विरोधामध्ये खेळ पाहायला मिळतोय. विजयासाठी आता मात्र 4 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 14-15. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे आपला पुढचा चेंडू घेऊन. 4 चेंडू 15 धावेंची गरज असताना इथे यष्ट्या उद्ध्वस्त करून देणारा हा चेंडू विकेट मिळवून देतोय आपल्या संघासाठी.
हे आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळालं. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 3 चेंडू मध्ये विजयासाठी जर विजयाची झुंज विजयाचा शंख फुकायचा असेल तर 15 धावा या कंपल्सरी जोडाव्याच लागतील. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातो. एकदा अंकित केली जाईल आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 17 26 या आकड्यावरती. यस विजयासाठी आता मात्र 2 चेंडू 14 धाव्यांची गरज. पुढचा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि फलंदाज चकवा देऊन निघून गेला. 1 चेंडू 14 धावा. विजयासाठी एका चेंडूवरती विजयासाठी 14 धाव्यांची गरज असेल. दरम्यान वळवणकर संघ चला आपले क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि टीम रौदी आपले